सन्माननीय व्यासपीठ आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून कलेच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी. मध्यंतरी राजाराम शेलागोवा आणि काही सरकारी भेटायला लागले आणि त्यांनी सांगितलं की विविध क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो, परंतु महाराष्ट्राच्या गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला पिढ्यानपिढ्या जतन करणारा जो वर्ग आहे तो संघटित करणं, त्यांच्या प्रश्नाचा अभ्यास करणं आणि सोडवणुकीच्यासाठी कुठं सरकारशी बोलावं लागेल त्या संदर्भात एक व्यासपीठ पाहिजे आणि ते व्यासपीठ सांस्कृतिक प्रतिष्ठानचं आम्ही तयार करायचा विचार करतो आहे. मी राजाराम शेलार यांना धन्यवाद दिले की तुम्ही तुमचे सगळे सहकारी अतिशय चांगला विचार करता. आपण बघतो सेवा आणि अन्य क्षेत्राचे आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या कलावंतांना मोठी संधी मिळत असते, पण गावागावामध्ये लहान पण दृष्टी असलेली कला असलेली अशा लोकांची एक प्रकारची प्रचंड संख्या आणि शक्ती उभी राहिलेली आहे. त्यांच्याकडे कुणी बघायचं. अनेक प्रकार असेल की ते जतन कसे करायचे याचा विचार करावा लागेल आणि नेमकं हेच काम या सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं करायचा तुम्ही निर्धार केला. आज सकाळपासून अनेक प्रकारचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केले. त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यात आलेले कलाकार हे सहभागी होते. महाराष्ट्र ही शौर्याची परंपरा असलेलं असं राज्य आहे आणि ते शौर्य एका बाजूनं मैदानामध्ये दाखवण्याच्या संबंधीची एक शक्ती शौर्यवान लोक दाखवत असतात आणि दुसऱ्या बाजूनं त्या शौर्याचा फवारा रचून हलगीनं खंजिरीनं तो लोकांच्या समोर मांडण्यासाठी प्रभावी वाणी असलेला शाहीरसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तो शाहीर इतरांना प्रेरणा देतो, नव्या पिढीला उत्साह निर्माण करतो आणि तो एक मोठा कलावंत आहे. आज अशा कलावंतांच्या बाबतीत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हाच विचार सांस्कृतिक प्रतिष्ठानने केला आणि म्हणून शाहीर असेल किंवा लावणी असेल किंवा आणखी दशावताराचा कार्यक्रम असेल, भागाभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. आज या ठिकाणी सिंधुदुर्ग इथले सहकारी आहेत, रत्नागिरीचे आहेत, रायगडचे आहेत, महाराष्ट्राच्या सगळ्या भागातले उत्तम कलाकार, नवोदित कलाकार आज या ठिकाणी आलेले आहेत. अगदी तुम्ही चंद्रपूरला जा, गोंदियाला जा, तिथे एक प्रकारची वेगळी कला ही बघायला मिळते आणि ती तिवाला पुरती सिरीज नाही. जे आपण गोंदियापासून सुरुवात करतो ते सावंतवाडीपर्यंत महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत या प्रकारची विविध कला ज्या आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, मनोरंजन करतात. पण मनोरंजन ते करतात, कला जतन जे करतात त्यांना जतन करण्याच्यासाठी काहीतरी व्यासपीठ हवं आहे आणि नेमका हा दृष्टिकोन राजाराम बाबा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने स्वीकारला आणि हे प्रतिष्ठानची साव अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केली. मी त्यांना आणि त्यांना साथ करणारे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणारे तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो, तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो
आणि हे चालू ठेवा. आम्हाला लोकांची शक्ती, आम्हाला लोकांच्या सदिच्छा या कलावंतांच्या पाठीशी कायम राहतील हाच विश्वास आज मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.